नमस्कार. आज शिकणार आहोत 3 ते 3 डॉटच्या दोन खूपच सुंदर आणि आकर्षक कलरफुल रांगोळ्या. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. सोप्या पद्धतीने आपण दोन रांगोळ्या शिकणार आहोत. अशा पद्धतीने आपण चौकोन आखून घेतलेलं आहे 3-3 डॉटला आणि पानाचा आकार असा काढून घ्यायचा आहे बघा चारी बाजूला. खूपच इझी रांगोळी आहे, कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. हे बघा, छोटे छोटे टिपके आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत जे गोल आहे त्याच्यावर. अशा पद्धतीने चारी बाजूला आपण छोटे छोटे चुटकीने डॉट ठेवून घेणार आहोत. आणि इथंही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे बघा. जे गोल केलेले मी 3 ते 3 डॉट तिथं आपल्याला गोल करून मध्ये, आणि अशा पद्धतीने इथं छोटं गोल आणि मोठं आणि छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत बघा. इथून गोल आणि डबल रेष, नंतर छोटे छोटे डॉट. कारण कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे आणि आपण दोन अगदी सुंदर अशा कलरफुल होणाऱ्या रांगोळ्या शिकणार आहोत. इथंही आपल्याला पिवळा कलरचा डॉट ठेवून पंच करून घ्यायचं आहे. हे बघा, मी चुटकीने डॉट ठेवून एका बोटाने पंच करून अशा पद्धतीने आपल्याला इथं 3-3 पाकळ्या काढत जायचं आहे. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, 3-3 पाकळ्या आपण काढून घेतल्या आहे. त्याच्यामध्येही आपण छोटे छोटे डॉट टाकून एका बोटाने पंच करून घेणार आहोत. मी हिरवा असा कलर टाकून घेते. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. खूपच आकर्षक करणाऱ्या अशा दोन आपण रांगोळ्या शिकणार आहोत. इथं थोडा आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे गोलमध्ये, बघू शकता. तिथंही आपल्याला पिवळा कलरचे छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथंही आपल्याला एक लाल डॉट आणि वरती पिवळा डॉट करून पंच करून घ्यायचं आहे बघा. चारी बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि मी खूपच सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी रांगोळ्या आणणार आहे. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी सोप्यात सोप्या रांगोळ्या अशा आणत असते ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी. इथंही आपल्याला 3, 2 आणि 1 असे डॉट टाकून घ्यायचे आहेत बघा. 3 नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे ठिपके टाकून घ्यायचे आहेत. मध्येही आपल्याला काय करायचं आहे, जे डॉट आहे ना त्याच्या खालूनही आपल्याला डॉट असे टाकून घ्यायचे आहेत बघा चुटकीने. इथंही आपल्याला 2-2 रेषा मारून घ्यायच्या आहेत, एक छोटी आणि मोठी. मध्येही आपल्याला 4 पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत बघा. त्याच्यामध्येही आपल्याला लाल कलर टाकून एका बोटाने पंच करून घ्यायचे आहे, म्हणजे गोल आकार येतो. मध्ये थोडा हलका आपल्याला पिवळा कलर टाकायचा आहे. नंतर हे बघा, रेष ओढून डॉट सोडायचा आहे थोडा आपल्याला, आणि त्यालाही बोटाने पंच करून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला मध्ये पिवळा कलर असा टाकून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर आपण दुसरी खूपच सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत 3 ते 3 डॉटची. हे बघा, 3 ते 3 डॉट आपण पाडून घेणार आहोत. आणि 3 डॉटला आपल्याला रेषा भिडून घ्यायच्या आहेत चौकोन आकारात. इथं आपल्याला काय करायचं, असं गोल करायचं आहे मध्यभागी. 2-2 आपल्याला गोल गोल करत जायचं आहे चौरसमध्ये. हे बघा, इथून मध्यभागी, इथून मध्यभागी, इथून मध्यभागी आणि इथून मध्यभागी. आणि व्यवस्थित मी करून घेतलं आहे. मध्ये एक डॉट ठेवून घेणार आहोत आणि एका बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला लाल कलरचे छोटे छोटे डॉट ठेवत जायचे बघा. जे आपण व्हाईट डॉट आहे त्याच्या आजूबाजू आपल्याला छोटे छोटे लाल कलरचे डॉट ठेवत जायचे बघा.
अगदी आकर्षक आणि खूपच सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. मध्ये थोडा हलका आपल्याला पिवळा कलर भरून घ्यायचा आहे गोल आकारात बघा. इथं आपल्याला थोडं डबल रेश करून घ्यायची अशा पद्धतीने. व्यवस्थित आपल्याला डबल रेषा करून घ्यायच्या आहेत. तिथं एक एक डॉट आपल्याला ठेवत जायचं आहे बघा अशा पद्धतीने. इथं आपल्याला पानाचा आकार असा तयार करत जायचा आहे बघा. सगळ्या बाजूला 2 कळ्यांच्या मध्ये. कारण खूपच सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. खास मी बेसिक पद्धतीने रांगोळ्या आणत असते. हलका हलका आपल्याला व्हाईट शेड द्यायचं आहे बघा, हलकं हलकं चुटकीने, फक्त हाफमध्ये. इथं छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवून घ्यायचे. जागा खाली तिथं चुटकीने छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवत जायचं आहे. सर्व पानांमध्ये आपण छोटे छोटे डॉट ठेवणार आहोत, टिपके. इथंही आपल्याला लाल कलरचे 3 डॉट, नंतर 2, नंतर 1 अशा पद्धतीने डॉट ठेवणार आहोत. 3 नंतर 2 नंतर 1, 3 2 नंतर 1. त्याच्यामध्ये आपल्याला हलका पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे बघा. इथंही एक एक आपल्याला डॉट ठेवत जायचं आहे व्हाईट कलरचा, आणि एका बोटाने दाबत जायचं आहे म्हणजे गोल आकार येतो डॉटला. बघू शकता किती सुंदर रांगोळी तयार होते. इथंही चुटकीने छोटा त्याच्यापेक्षा आपल्याला डॉट ठेवून घ्यायचा आहे. मध्येही आपल्याला त्याच पद्धतीने गोल गोल 2 गोल असं आकार करून घ्यायचा आहे बघा चारही बाजूला. तिथंही छोटे छोटे व्हाईट डॉट आपल्याला ठेवत जायचे बघा. किती आकर्षक अशी आपली रांगोळी तयार होते बघू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा, विसरू नका. हे बघा मध्येही आपल्याला एक डॉट पाडून लाल कलरचे असे छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे. किती सुंदर आपण 2 रांगोळ्या शिकलो. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. थँक्यू आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.